आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा। महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेची आज ही आमची विदर्भस्तरीय अधिवेशन आहे। 1975 साली युनोनं जेव्हा स्त्री मुक्ती वर्ष जाहीर केलं होतं, त्या वर्षापासनं जवळजवळ या चळवळीसोबत मी जुळलेली आहे। त्यावेळी विदर्भामध्ये आम्ही तर फार लहान होतो, पण विदर्भामध्ये सीमाताई साखरे, रूपाताई कुलकर्णी यांची नावं आम्ही ऐकायचो। आणि 1977 मध्ये मी जेव्हा नागपुरात शिकायला आले, त्यावेळपासनं मी प्रत्यक्ष या चळवळीमध्ये सहभागी झाले। त्याच्यामध्ये हुंडा विरोधी चळवळ होती आणि बलात्कार विरोधी मंच या दोन संस्थांसोबत पूर्णपणे मी एकरूप होऊन तेव्हापासनं काम सुरू केलं। मग लिहायला लागले आणि आमचा व्यास वाढत गेला, परीघ वाढत गेला। अनेक चळवळीतल्या लोकांसोबत माझा संबंध आला। मथुरा प्रकरण तुम्हा सगळ्यांना आठवत असेल। चंद्रपूर मध्ये एका महिलेवर, आदिवासी महिलेवर 2 पोलिसांनी बलात्कार केले होते आणि त्यांना वाचवणं हे जणू काय आपलं कर्तव्य आहे असे पोलीस डिपार्टमेंटही वागत होतं आणि न्याय प्रक्रिया पण वागत होती। पण हा इशू सीमाताई साखरेंनी खूप उचलून धरला। तो विदर्भच नव्हे तर राज्यस्तरीय आणि नंतर तो दिल्लीपर्यंत गेला। सीमाताई शेवटपर्यंत त्या लढ्यामध्ये सहभागी होत्या। ती लढाई त्या शेवटी जिंकल्या। त्या सगळ्यामध्ये जे मोर्चे निघाले, जे काय होत होतं, त्या सगळ्या प्रोसिजर मध्ये आम्ही सोबत होतो। आणि माझ्या व्यक्तिशः माझ्याबद्दल बोलायचं झालं तर या सगळ्या मोठ्या लोकांसोबत माझ्या खूप कमी वयामध्ये मला काम करायला मिळालं, त्यामुळे मला खूप शिकता आलं। नंतरच्या काळात मी वामन निंबाळकर असतील, भाल भोळे, यशवंत मनोहर, मुख्य म्हणजे मय दळवी या सर्वांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली। तर ही जी स्त्री मुक्तीची तेव्हापासूनची चळवळ सुरू झालेली आहे, त्याला यावर्षी 50 वर्ष पूर्ण झाली। आणि 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या तमाम स्त्रीवादी संघटना एकत्र येऊन महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद असं एक नाव त्याला देऊन त्यामध्ये पुढाकार घेतला शारदाताई साठे आणि बाकी सगळ्यांनी। त्यांना आम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं। विदर्भाची जबाबदारी, विदर्भस्तरीय जे काही काम आपण इतके वर्ष झाले उभं करतो आहे, त्याच्यामध्ये मी आणि शुभदानी पुढाकार घेतला। आम्ही या 6 महिन्यामध्ये विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात गेलो आणि जे स्त्री संघटन थोडं संथ झालं होतं असं म्हणूया, त्यांचं काम सुरू होतं, वेगवेगळ्या क्षेत्रात काम सुरू होतं, पण एक जी एकजूट करायची होती, सर्वांना एकत्र आणायचं होतं, एक मूठ पूर्ण बांधायची होती, ते काम आम्ही या 6 महिन्यात केलं। आणि या 6 महिन्यात आम्हाला खूप स्त्रिया भेटल्या, खूप संघटना एकत्र आल्या। याच्यामध्ये आम्ही सेफ्टी ऑडिट केलं। सगळ्यात महत्वाचा खूप मोठा विषय आहे हा खरं तर। सेफ्टी ऑडिट कुठे, तर यात आम्ही एक विषय घेतला, तो म्हणजे टॉयलेट्स। सरकारी दवाखाने असतील, प्लॅटफॉर्म्स असतील, रेल्वे स्टेशन्स असतील, अशा विविध ठिकाणचे स्वच्छतागृह यांची काय परिस्थिती आहे। कारण मी स्वतः 5-6 वर्षापूर्वी, तसं तर आम्ही 40 वर्षापूर्वी मी आणि रूपाताईंनी नागपूरच्या लेव्हलवर स्वच्छतागृहासाठी काम केलेलं, पण या 5-6 वर्षामध्ये सकाळ दैनिकासोबत आम्ही स्वच्छतागृहासाठी खूप काम केलं। आणि नागपूरमध्ये जे काही स्वच्छतागृह होते त्याच्यात आमच्या प्रयत्नांनी 10 टॉयलेट्सची भर पडली। पण यामध्ये इतकी वाईट अवस्था शासकीय त्या स्वच्छतागृहांची आहे की कुठलीच स्त्री तिथे जाऊ शकत नाही, जाण्याच्या लायकीचं नाही। अनेक ठिकाणी दारं नाहीत, कुठे खिडक्या नाही, कुठे लाईट नाही। तर अनेक पद्धतीनं बारीक बारीक गोष्टी आम्ही यांची नोंद घेतली, फोटोग्राफ्स घेतले, लोकांसोबत चर्चा केल्या, तिथल्या पोलीस डिपार्टमेंटशी चर्चा केली, तिथली जी व्यवस्थापक मंडळी होती, जी स्वच्छता विभागाची मंडळी होती, अशा विविध लोकांसोबत आम्ही चर्चा केली आणि त्याचं एक ऑडिट
पूर्ण राज्यस्तरावरचं, म्हणजे आम्ही हे विदर्भ स्तरावर सुरू केलं. त्याच्यामध्ये प्रत्येक संघटनेतल्या महिलांनी आम्हाला मदत केली. जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये ही बांधणी झाली. एका जिल्ह्याचं एक युनिट आम्ही केलं आणि त्यांना मग त्यांच्या काय म्हणू आपण तालुकास्तरीय जबाबदारी देत गेलो. त्याचा आम्ही रिव्ह्यू घेत गेलो आणि या सगळ्या कामामध्ये नागपूर लेव्हलवर आम्हाला, मी आणि शुभदाच्या सोबत यामिनी चौधरी आहे, निशा शेंडे, बैस मॅडम, आमची मृणाल बिहाड, सुनीता झाडे, मुख्य म्हणजे वंदना महात्मे यांनी खूप काम केलं. अशा अनेक महिलांनी काम केलं. त्यांनी त्यांच्या गावामध्ये, नूतन माळविनी वर्धेमध्ये खूप चांगलं काम उभारलं आणि त्यांनी त्यांच्या गावांमध्ये हे काम उभं केलं. तर अशा पद्धतीने हे काम झालेलं आहे. म्हणजे 50 वर्षापूर्वी स्त्रीमुक्तीच्या संदर्भामध्ये जे प्रश्न आम्ही मांडत होतो, जे मुद्दे आम्ही मांडत होतो, स्त्रियांची सुरक्षितता या विषयावर वारंवार बोलत होतो. हुंडाबळी होऊ नये, बलात्कार बंद झाले पाहिजे, विनयभंग होऊ नये, हे मुद्दे जे 50 वर्षापूर्वी आमच्या ज्येष्ठ मांडत होत्या, त्यांच्यानंतर आम्ही मांडले, तेच मुद्दे आम्हाला आजही मांडावे लागतात. ही या देशाची शोकांतिका आहे. मला आठवतं की मी 80-85 सालापासून जाहीर भाषणं देत होते. त्यावेळी मी काय सांगायचे की आपल्या देशामध्ये दर 114व्या मिनिटाला एक बलात्कार होतो. आज अशी शोकांतिका आहे की असं म्हणायची वेळ आलेली आहे की दर 14व्या सेकंदाला एक बलात्कार होतो. अजूनही म्हणजे कितीही सरकार म्हणत असेल हगणदारी मुक्त, पण आपला देश हगणदारी मुक्त झालेला नाही. एकही खेड हगणदारी मुक्त झालेले नाही. स्त्रियांची ही शोकांतिका आहे. श्रीमंतांचे प्रश्न वेगळे आहे, कार्यालयीन महिलांचे प्रश्न वेगळे आहे, पण हे बेसिक की बायांना संडासच नाही आहे, बाहेर गेल्यानंतर त्यांनी कुठे जावं हा एक वेगळा विषय आहे. पण मांग मारोडी अशा ज्या महिला आहेत त्यांच्या झोपडपट्ट्यांमध्ये तर संडास नावाची गोष्टच नाही आहे. अजूनही ज्या देशामध्ये आज स्त्रिया बाहेर संडासाला जातात, टॉयलेटला जातात, त्या देशाची प्रगती झाली असं आपण कसं म्हणू शकतो? म्हणजे एकीकडे शिक्षणाची शोकांतिका आहे, शाळा बंद पडून राहिल्या आहे, महिलांवरचे अत्याचार वाढतात आहे, विनयभंग वाढत आहे. उघड्यावर शाळांमध्ये, प्लॅटफॉर्मवर, टेरेसवर, दवाखान्यामध्ये, दवाखान्यांच्या खोल्यांमध्ये, रेल्वेच्या डब्यांमध्ये असं एकही क्षेत्र नाही की जिथे स्त्री सुरक्षित आहे. असा हा देश आमचा. आम्ही पुढल्या पिढीला काय सांगणार आहोत? त्यामुळे आमच्या ज्येष्ठांनी आमच्यावर जी जबाबदारी सोपवली होती ती आम्ही इतके वर्ष पार पाडतो आहे. आमच्यापेक्षा जास्त जबाबदारी आता पुढल्या पिढीची आहे. म्हणजे मला जेव्हा माझ्या मुली लहान होत्या आणि मी काम करायला रात्रीच्या 8-8, 9-9 वाजेपर्यंत बाहेर राहायची, ते माझ्या मुलींची मला काळजी नव्हती. माझ्या मुली घरात सुरक्षित आहेत, शेजारी पाजारी आहेत, ही मला पूर्ण एक दिलासा देणारी गोष्ट होती. आज माझ्या नातीचा ॲटो जर का तिची शाळा 4 वाजता संपते, तो ॲटो जर 4:30 पर्यंत माझ्या दारात आला नाही तर मला धाकधूक सुरू होते की माझी नात आली नाही, का उशीर झाला असेल, ती सुरक्षित. म्हणजे इतकी असुरक्षितता आज स्त्रियांच्या संदर्भात वाढलेली आहे. त्यामुळे मी या तरुण मुलींना असं सांगेल, कारण त्यांचं चळवळीकडे लक्ष नाही आहे, त्यांना अनेक गोष्टी आयत्या मिळालेल्या आहे. हे जे सगळं वातावरण आहे त्याच्याकडे त्या गांभीर्यानं पाहत नाहीये. देशामधला प्रचंड भ्रष्टाचार वाढला आहे, शाळा बंद होतात आहे, आरोग्याची काही उपलब्धी नाही आहे, पण त्यांना या गोष्टींकडे फारसं लक्ष देण्याची गरज वाटत नाही, कारण त्यांच्या लेव्हलवर त्यांना सगळं मिळत आहे. पण मी या तरुण मुलींना असं सांगेन की त्यांनी स्वमधून बाहेर पडलं पाहिजे. फक्त स्वतःपुरतं न पाहता जरा बाहेर आलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण देशाची सुरक्षितता ही तेव्हाच आपण म्हणू जेव्हा आमच्या भारतातली स्त्री सुरक्षित आहे. तुम्हाला माहित आहे, आज देशामध्ये आपल्या म्हणजे बाहेर देशांमध्ये आपल्या भारत देशाबद्दल काय प्रतिमा झालेली आहे. आणि तो बलात्कारांचा देश असं म्हटलं जातं. जेव्हा असं म्हटलं जातं तेव्हा आमची मान शर्मेनं खाली झुकते. त्यामुळे मी या तरुण मुला मुलींना आवाहन करेन की
त्या मुलांनी मुलींनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं. फक्त बलात्कार झाला की कॅन्डल मार्च काढणं एवढंच आपलं काम नाही, तर आधीपासून सतर्क राहिलं पाहिजे, आधीपासून चळवळीत असलं पाहिजे. कुठेही काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या बाईच्या त्या मुलीच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी आहे हा विश्वास त्या मुलींना त्या महिलांना असला पाहिजे. अशी आपली वागणूक असेल तर आम्ही स्त्री मुक्तीवाल्या आहोत किंवा आम्ही स्त्री मुक्ती चळवळीसाठी काही काम करतो असं म्हणण्याचं धाडस आम्ही करू शकू. धन्यवाद.